नमस्कार, मी विशाल गोसावी. आपण बघत आहात प्रबंधभूमी महाराष्ट्र न्यूज. प्रबंधभूमी महाराष्ट्र न्यूजच्या माध्यमातून आज आपण एक अशी विशेष मुलाखत घेणार आहोत. त्या मुलाखतीच्या माध्यमातून हे व्यक्तिमत्व कोण आहे हे आपल्याला संपूर्ण कळणार आहे आणि त्या व्यक्तिमत्वाचं नाव आहे आर.डी. निकम सर. आर.डी. निकम सरांचा परिचय देण्यापूर्वी त्यांची आपण मुलाखत घेत आहोत ती पार्श्वभूमी देखील आपल्याला कळणं महत्त्वाचे आहे. याच ठिकाणी नास्तिक विभागासाठी शिक्षक आमदारकीची निवडणूक संपन्न होत आहे. खऱ्या अर्थाने आर.डी. निकम अर्थातच आर.डी. निकम सर हे आता या ठिकाणी निवडणुकीच्या रिंगणात उतरलेले आहेत आणि ह्या ठिकाणी ते निवडणूक लढत आहेत. परंतु ह्या निवडणूक लढवण्यामागे त्यांचा उद्देश काय आहे, का ते निवडणूक लढत आहेत आणि कशा पद्धतीने ह्या सर्व गोष्टींना ते सामोरे जाणार आहेत, या सर्व गोष्टींचा आपण या ठिकाणी उहापोह करणार आहोत आणि सरांकडून जाणून घेणार आहोत. सर, प्रबंधभूमीमध्ये आपले स्वागत. नमस्कार सर, काय सांगाल, आपण निवडणुकीमध्ये या ठिकाणी उमेदवारी करीत आहेत, परंतु त्याआधी आम्हाला आपला परिचय जाणून घेण्यासाठी आवडेल की आपली सुरुवात कुठून होती आणि काय परिचय सांगता येईल आपला. सर, माझी जन्मभूमी तशी द्याने तालुका बागलाण, माझी कर्मभूमी गुगुळवाड तालुका मालेगाव माळमाथ्यावरील एक छोट्याशा ग्रामीण भागातील गरीब शेतकरी कुटुंबात माझा जन्म झाला. तिथंच गुगुळवाड आणि झोडगे येथील माझं प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षण झालं. महाविद्यालयीन शिक्षण मालेगाव येथे मसगा महाविद्यालयात झालं आणि मी शिक्षकाच्या पेशामध्ये 1994मध्ये आलो आणि कळमदरी येथे विनाअनुदानित मान्यता नसलेल्या शाळेमध्ये मी नोकरीला लागलो. आणि अनुदान मिळवण्यासाठी काय करावं लागेल, विनाअनुदानित शाळांना अनुदान त्या काळात मिळवण्यासाठी मोठा संघर्ष करावा लागत होता आणि नैसर्गिकच त्या अनुदान स्वतःच्या स्वार्थासाठी या शिक्षक चळवळीत आलो आणि शाळेला अनुदान मिळवण्यासाठी लढा सुरू केला आणि म्हणून या चळवळीत आलो. नक्कीच सर, आपण शिक्षक चळवळीमध्ये या ठिकाणी उतरलात. खऱ्या अर्थाने या आपण जी सामाजिक कार्याची सुरुवात म्हणतात, नेमकी ती सुरुवात कुठून आपली म्हणावं लागेल की सामाजिक कार्याची सुरुवात नेमकी आपल्या कुठून झाली? घरातच राजकीय वारसा होता. वडील आई हे गावाच्या राजकारणात होतं, सोसायटीच्या ग्रामपंचायतच्या, आणि लहानपणापासूनच कॉलेज जीवनापासूनच राजकीय पार्श्वभूमी होती. कॉलेजच्या काळातच ग्रामपंचायतच्या निवडणुकीमध्ये भाग घेत होतो आणि महाविद्यालयाच्याही राजकारणात होतो. नंतर नैसर्गिकरित्या शिक्षक चळवळीत आलो अनुदान मिळवण्यासाठी आणि मग नंतर जेव्हा TDFच्या माध्यमातून शिक्षकांचे अनेक प्रश्न उदयास आले, विना अनुदानितचा मोठा प्रश्न होता, त्यासाठी अनेक आंदोलनं केली आणि नंतर गेल्या 12-13 वर्षापासून जुनी पेन्शनचा मोठा प्रश्न महाराष्ट्रभर ऐरणीवर आलेला आहे आणि त्या प्रश्नात गेल्या 12-13 वर्षापासून पूर्ण ताकदीनिशी मी उतरलो आहे. बरोबर, नक्कीच सर. पण ती जुनी पेन्शन योजनेसंदर्भात आपण आंदोलन उभे केले, त्या आंदोलनाला काही यश प्राप्त झालं आहे का, किंवा त्या आंदोलनामध्ये आतापर्यंत म्हणजे कोणत्या मागण्या पूर्ण झाल्यात, कोणत्या बाकी आहेत, काय सांगा? सर, गेल्या 30 वर्षापासून स्वर्गीय फिरोज बादशाह यांचा पटशिष्य आणि मानसपुत्र म्हणून मी शिक्षक चळवळीत काम करतोय. देव आपण बघितलेला नाही, कोणी मानतं कोणी मानत नाही, परंतु माणसांमधील देव म्हणून मी फिरोज बादशाह यांच्याबरोबर काम केलं. स्वर्गीय डॉक्टर बळीरामजी हिरे आणि फिरोज बादशाह यांच्याकडे बघून मी सार्वजनिक जीवनामध्ये 30 वर्षापासून वाटचाल करत आहे. शिक्षकांचे इतके जटिल आणि गंभीर प्रश्न आहेत सर. 20% अनुदान, 40% अनुदान, पूर्वी प्रचलित पद्धतीने 7-8 वर्षात 100% अनुदानावर शाळा यायच्या. आता 15-20 वर्षापासून आमचे बांधव काही 20 आणि 40%च्या शाळावर काम करत आहेत. अक्षरशः काही लोक रिटायर झाले 20 आणि 40%वर, त्यांना आयुष्यात पूर्ण पगार बघायला मिळाला नाही. किमान त्यांना पेन्शन तरी मिळावी ही त्यांच्या जीवनातली शेवटची इच्छासुद्धा पूर्ण होत नाही. 2-2.5 वर्षापूर्वी नागपूरला एक मोर्चामध्ये गेलो होतो मी आणि महाराष्ट्रभरातील 2005 नंतर सेवेत आलेले आमचे काही कर्मचारी बांधव वारले आणि त्यांच्या विधवा महिला नागपूरच्या मोर्चाला आलेल्या होत्या. त्यांना पेन्शन नाही, ग्रॅज्युटी नाही, त्यांच्या घरातलं वेतन बंद पडलं, त्यांच्या घराचे हप्ते थकले, त्यांच्या सोसायटीचे हप्ते थकले, त्यांना जीवन कसं जगायचं हा मोठा प्रश्न त्यांच्या पुढे उभा राहिला आणि त्यांच्या भावना त्यांनी त्या मोर्चाच्या माध्यमातून सांगितल्या प्रत्यक्ष आम्हाला तिथं, की आम्ही धुनी भांडी करायला जातो.
दुसऱ्याच्या इथं शेतमजुरी करायला जातो, आम्हाला आत्महत्येची परवानगी द्यावी अशा भावना त्यांनी व्यक्त केल्या. मग मी त्यांच्या व्यथा ऐकून घेतल्यानंतर मला असं वाटलं की मी ज्यांच्यासाठी लढतो त्यांचं पोट भरलेलं आहे, यांच्यासाठी काम करणं हे पुण्याचं काम आहे. सर मी 2 वर्षापूर्वी तिथून घरी आलो आणि हाच विचार की यांच्यासाठी काय करता येईल, यांच्यासाठी काय करता येईल. घरी आलो आणि मी लगेच 1 जानेवारीपासून नागपूर ते मुंबई ही पहिली पेन्शन संघर्ष यात्रा काढली. आणि नंतर मग हा प्रवास वाढतच गेला. नंतर मग मी त्या यात्रेला चांगल्यापैकी यश मिळालं. मग 14 मार्च ते 20 मार्च मागच्या वर्षी आम्ही बेमुदत संप पुकारला होता. हा संप 100% यशस्वी झाला. सरकारला जुनी पेन्शन द्यायला सरकारला भाग पाडावं म्हणून मी महाराष्ट्रातल्या 36 जिल्ह्यांमध्ये पेन्शन सायकल संघर्ष यात्रा काढली. मालेगावहून 40गाव मार्गे संपूर्ण मराठवाडा, विदर्भ, कोकण आणि अतिशय 100% ते आंदोलन आमचं यशस्वी झालं. सरकार घाबरलं आणि पेन्शनच्या बाबतीत सकारात्मक निर्णय घ्यायला भाग पाडला मी सरकारला. नक्कीच यामध्ये आपण जे लढा उभा केला त्यामध्ये अनेक अडचणी आल्या असतील, अनेक अडचणींना सामोरं जावं लागलं असेल. आपण त्याबद्दल सांगितलं की आपण सायकल रॅली काढली, त्यामध्ये अनेक अडथळे निर्माण झाले असतील. काही असा प्रसंग आपला? सर महाराष्ट्रात कोकणात सगळ्यात वाईट अनुभव आले. कोल्हापूर ते सिंधुदुर्गला जाताना फोंडा घाट आहे. कोकणात असं 2-3 किलोमीटर सरळ रस्ता नाही, तिथं खूप कस लागला. त्यातल्या त्यात कसारा घाट, कन्नडचा घाट हे तर होतंच, परंतु जेव्हा मी दिल्लीला गेलो, MP, UP, हरियाणा, राजस्थान, तर MP मध्ये गुना ते ग्वाल्हेर 200 किलोमीटरचं चंबळचं खोरं आहे, मोठं अभयारण्य आहे. दिवसा तुम्ही 4 व्हीलरमधून खाली उतरू शकत नाही तिथं. दिवसा मी वन्य श्वापदांना तिथं गाई म्हशी, जंगली गाई म्हशींना खाताना पाहिलं. परंतु एक ध्येय ठरवलेलं होतं, माझ्या समाज बांधवांना पेन्शन मिळवण्यासाठी माझं बलिदान जात असेल तरी चालेल, परंतु यांना न्याय मिळवून देण्याची खुणबाट बांधलेली होती. त्याच्यामुळे माझं या सगळ्या लढ्यामध्ये काहीही होऊ शकतं हे मलाही माहिती होतं, माझ्या कुटुंबियांनाही माहिती होतं. हे शिवधनुष्य मी हाती घेतलेलं होतं आणि ते मी पार पाडलं आणि यशस्वी करून दाखवलं. बरोबर. या दरम्यान आपला काही अपघात झाल्याचं देखील आम्हाला काही वर्तमानपत्रांमध्ये बातम्या देखील आल्या होत्या. प्रबंध महाराष्ट्राने देखील ती बातमी प्रकाशित केली होती की सरांचा या दरम्यान काही अपघात झालेला आहे. नेमकी तो किस्सा काय सांगता येईल, काय नेमकी काय विषय झाला तेव्हा? मागच्या 12 डिसेंबरला नागपूरला मोर्चा होता सर. 5 लाख लोक त्या मोर्चाला एकत्र करावेत असं जुन्या पेन्शन संघटनेच्या माध्यमातून आमचं ठरलं होतं. मग त्याच्यासाठी परत मी महाराष्ट्रभर जनजागृती करायचं ठरवलं. मी मालेगावहून सायकल काढली. नगर जिल्ह्यातनं मी 12व्या दिवशी नाशिकमधून मराठा विद्याप्रसारक समाज संस्थेच्या KBH विद्यालय गिरणारी इथून मखमलाबादकडे जात असताना तीव्र उतार होता, ऊन होतं खूप, 10-11 वाजेची वेळ होती, 10-10:30ची. एक दगड आला छोटासा आणि स्पीडमध्ये असल्यामुळे माझा तोल गेला. मी खोल खड्ड्यात गेलो आणि मी हेल्मेट, माझा हा उजवा खांदा तुटला. हेल्मेट असल्यामुळे माझं डोकं वाचलं. आपल्याच महात्मा गांधी विद्या मंदिरच्या शाळेतील काही कर्मचारी शाळेत जात असताना त्यांनी तो सीन बघितला. त्यांनी ताबडतोब मला खड्ड्यातून बाहेर काढलं आणि नाशिकला ताबडतोब काही कार्यकर्त्यांनी मला श्री गुरुजी हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केलं. या उजव्या खांद्यावर 11 टाके पडलेले आहेत, माझ्या लिगामेंट तुटल्या होत्या. तरीही सर मला डॉक्टरांनी 3 महिने आराम करायचा सल्ला दिलेला असताना मी 15 दिवसानंतर परत हा हात गळ्यात बांधून 4 व्हीलरवरून पूर्ण महाराष्ट्रभर जनजागृती केली आणि नागपूरच्या मोर्चाला 5 लाख लोक जमवले आणि मोर्चा यशस्वी केला. म्हणजे आपल्या अपघात झाल्यानंतर सुद्धा आपण ह्या पेन्शनचं काम थांबवलं नाही, परंतु आपल्याला एक परिवार आहे, घरचे असतील, ते आपल्याला सांगण्याचा प्रयत्न करत असेल की आता हे कुठेतरी थांबलं पाहिजे तुमच्या अपघातानंतर. मग त्यावेळेची परिस्थिती काय होती कुटुंबाची? खरं म्हणजे आता खरं सांगायचं म्हणजे माझ्या पत्नीने तर तिला माहिती आहे की मी ऐकतच नाही असं सार्वजनिक जीवनामध्ये. अगदी 40 वर्षापासून गावाचं राजकारण असेल तर NDSTचं राजकारण असेल, शिक्षक चळवळीत असेल, जे करायचं ते करायचं, त्याच्यासाठी काय किंमत मोजावी लागेल. परंतु गेल्या 2 वर्षापासून शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीचं वारं घोंगावत होतं आणि माझ्याही मनात हा विचार 2009 पासून होता की 2024च्या निवडणुकीला आपण सामोरं जायचंय. परंतु हा सगळ्याचा गेल्या 25-30 वर्षाचे अनुभव, सगळ्या गोष्टी माझ्या पाठीशी होत्या आणि कसं ही निवडणूक मी
माझ्याजवळ पैसे नाही, माणसं नाही, शिक्षण संस्था नाही आणि निवडणुकीला आता सामोरं जायचंय. मग असं कोणतं अग्निदिव्य शस्त्र अस्त्र आहे माझ्याजवळ? फिरोज बादशाह माझ्या गुरूंनी मला सांगितलं होतं, जो शिक्षक का काम करेगा शिक्षक उसके साथ रहेंगे. आणि म्हणून ठरवलं की आपण सामान्य शिक्षक हाच केंद्रबिंदू आहे, त्याचेच पाय पडायचे, त्याच्याच पायावर डोकं ठेवायचे, त्याचेच प्रश्न सोडवायचे आणि त्यांच्या समोर जायचं. मी कोणी संस्था चालकाकडे फार खालच्या पातळीला जाऊन विनंती करणार नाही. आमचे शिक्षक नेते कसे आहेत हे सगळ्या शिक्षकांना माहिती आहे, म्हणून मी त्यांच्याकडे वेळ न घालवता मला माहिती आहे की माझ्या जीवावर खेळून मला ही निवडणूक लढवावी लागणार आहे. समोर माझ्या पुढे 100 200 1000 कोटीचे उमेदवार येणार आहेत हे पण मला माहिती होतं. मग मी माझी मेहनत, माझा घाम, मी असं ऐकलं होतं इतिहासामध्ये की शांततेच्या काळात घाम गाळल्याच्या युद्धात रक्तपात कमी होतो. भरपूर घाम गाळलेला आहे. आता शिक्षक समाजासमोर सगळ्या गोष्टी आहेत, त्यांनी काय तो निर्णय घ्यावा. बरोबर, नक्कीच. आपण उल्लेख केला तो NDSTचा. त्या NDST संस्थेमध्ये तुम्ही निवडणुकीचा काहीतरी उल्लेख केला. नेमकी काय त्या निवडणुकीला बी आपण सामोरे गेले होते का? 2010ला आम्हाला मानहानिकारक पराभव त्या निवडणुकीत TDFला सहन करावा लागला सर. परंतु मी हारलो नाही, दुसऱ्या दिवसापासून कामाला लागलो आणि 2015ला प्रचंड मतांनी मला नाशिक जिल्ह्यात 1 नंबरचे मतं मिळाली आणि त्या संस्थेचा मी चेअरमन झालो. त्या संस्थेत गेल्या 20-25 वर्षापासून त्या संस्थेच्या भ्रष्टाचाराच्या विरोधात मी मोठं रान पेटवलं होतं. शेकडो आंदोलनं केली होती. 1999 ते 2009 4 कोटी रुपयाचा भ्रष्टाचार मी सिद्ध केला होता. त्याचे सर्व पुरावे माझ्याकडे आहेत. तत्कालीन पदाधिकाऱ्यांना मी काही ठराविक 3-4 पदाधिकारी प्रमुख आरोपी आहेत आणि होते, त्यांना मी जेलच्या दारापर्यंत नेलं होतं. आणि मग डॅमेज कंट्रोलचं चेअरमन झाल्यानंतर मोठं आव्हान माझ्यासमोर होतं. मी चेअरमन झालो सर, माझ्यासाठी तो काटेरी मुकुट होता. मी 12-14 तास घरचा डबा खाऊन त्या सोसायटीमध्ये काम केलं. अनेक कठोर निर्णय घेतले, क्रांतिकारक निर्णय घेतले, त्यांची अंमलबजावणी केली. फक्त 1 वर्ष मला त्या सत्ता शकट मिळालं. त्या 1 वर्षामध्ये त्या संस्थेचं मी चेअरमन झालो त्यावेळेस 5 लाख रुपये कर्ज मर्यादा होती, 9.5% व्याजदर होता आणि प्रचंड मोठा भ्रष्टाचार होता. माझ्या काळात मी 2 कर्मचारी कमी केले, 1 शाखा बंद केली, 35-40 कर्मचाऱ्यांची इन्क्रिमेंट बंद केले, 9 कर्मचाऱ्यांचे प्रमोशन रद्द केले, 2.5 कोटी रुपयाचा नफा 5 कोटीवर नेल्या. परंतु या सगळ्या गोष्टींचा मला त्रासही झाला, परंतु मी माझ्या रस्त्यावरून विचलित झालो नाही. मी माझ्या सत्याच्या आणि सत्याग्रहाच्या मार्गावर आजही चालू आहे. आजही तत्वांची सत्याशी तडजोड केलेली नाही. बरोबर सर, आपण म्हणत असतो की RD निकम सर, आता बी आपण सर आहात, कोणत्या शाळेत शिक्षक आहात, काय सांगाल त्या संदर्भात? सर, मी पहिल्या दिवसापासून मुख्याध्यापक होतो. 27 वर्षापर्यंत मुख्याध्यापकाची नोकरी केली. मी 5 वर्षे आधी गेल्या 3 वर्षापूर्वी स्वेच्छानिवृत्ती घेतली. आयुष्यभर नोकरी करायची नाही हे आधीपासूनच ठरलेलं होतं, परंतु योग्य वेळी बाहेर पडू ह्या पण मनात एक विचार होता. आणि ही निवडणूक डोळ्यापुढे ठेवून नोकरीत असताना मी माझ्या सहकारी बांधवांना, समाज बांधव या अर्थाने मी शिक्षक, माझी जात शिक्षक, माझा धर्म शिक्षक, माझा समाज शिक्षक, मी माझ्या समाजासाठी न्याय देता यावा, पूर्ण वेळ काम करता यावं म्हणून बाहेर पडलो आणि त्याच्यात यशस्वी झालो मी 100%. नक्कीच, म्हणजे आपण या ठिकाणी आपल्या समाजासाठी काम करता यावं, आपल्या शिक्षकांसाठी काम करता यावं म्हणून आपण आपला राजीनामा दिला आपल्या पदाचा. नक्कीच. परंतु आपण एवढा मोठा त्याग केला, त्यानंतर मोठे आंदोलन देखील केले असतील. नक्की त्या आंदोलनाचं काय आढावा सांगता येईल? आपण सांगितलं जुने पेन्शनसाठी आपण आंदोलन केले आहेत, पण इतर सामाजिक कार्यासाठी, शिक्षकांसाठी अजून काय नेमकी भरीव काम आपल्याला सांगता येईल? सर, मी गाव पातळीपासून काम करतो. आमच्या माळमाथ्याचा पाण्याचा प्रश्न असो, शेतीच्या पिण्याचा पाण्याचा प्रश्न असो, ग्रामपंचायतपासून शिक्षकांसाठी म्हणाल तर 6व्या वेतनासाठी दिल्लीपर्यंत आम्ही गेलो होतो. फिरोज बादशाह सर, कचेश्वर बारशे सर, जयनाना ठाकरे सर हे माझे नेते आहेत. यांच्या मार्गदर्शनात 6व्या वेतन आयोगात खऱ्या अर्थाने पायी चालणारा शिक्षक सायकलीवर आला, सायकलीवरचा शिक्षक मोटरसायकलवर आला, आज तो 4 व्हीलरवर जातो. ही सगळं संघटनेची देणगी आहे. संघटना ही आमची आई आहे, TDF ही आमची आई आहे. हे आमच्या नेत्यांच्या मार्गदर्शनानुसार मी काम करतो. अनेक आंदोलनं केले, शेकडो नव्हे हजारो कर्मचाऱ्यांना न्याय मिळवून दिलेला आहे.
मराठा विद्याप्रसारक समाज संस्थेतील एक 10-12 वर्षापूर्वी एक 75 कर्मचारी असे होते की त्यांची नेमणूक दिनांक आणि मान्यता दिनांक याच्यात फरक होता आणि तत्कालीन शिक्षणाधिकारी फरकाची मोठी रक्कम त्यांच्याकडून मागत होते. KL चव्हाण हे त्याच संस्थेतील आमच्या मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष होते. आमच्याकडे तो विषय आला आणि 1 रुपया कोणाला न देता तो विषय आम्ही मार्गी लावला. असे अनेक विषय मार्गी लावले सर. म्हणाल जुन्या पेन्शनचा सगळ्यात मोठा प्रश्न आहे सर. महाराष्ट्रात सर्वात आधी एक 12-13 वर्षापूर्वी हा विषय आमच्याकडे मालेगावात आला. आम्ही शिक्षण उपसंचालक कार्यालयाला कुलूप ठोकलं आणि तिथून हा विषय विस्तारत गेला. तो इतका क्लिष्ट झाला. मग राजीनामा दिल्यानंतर पूर्ण वेळ याच विषयाला न्याय देण्यासाठी काम करायचं असं ठरवलं. जे नागपूरला मोठे मोर्चे काढले सर. 1 ऑक्टोबरला दिल्लीला रामलीला मैदानावर राष्ट्रीय पेन्शन संघटनेचे अध्यक्ष विजयकुमार बंधू यांनी मोठं आंदोलन ठेवलं होतं आणि त्या आंदोलनासाठी 10 लाख लोक जमावेत असं त्यांना वाटत होतं, पण 5 लाख जमले तरी लागले. त्यासाठी मी मुंबई ते दिल्ली अशी सायकल यात्रा काढायचं ठरवलं सर. तो मोठा रोमांचकारी आणि कठीण अनुभव होता. दिल्ली ते मुंबई 3,500 किलोमीटरचं अंतर, घाट. घरच्यांनी तर विरोध केला नाही, पण त्यावेळेस प्रथमतच माझ्या मित्रांनी मला सांगितलं की बाबा तू तिकडून परत येणारच नाही. ते MP, UP, हरियाणा, राजस्थान तिकडे गुंड, तुझी सायकल बी येणार नाही, तू येणार नाही, तुझं काही खरं नाही. परंतु पुढे जर या आव्हानांना सामोरं जावंच असेल तर या अग्निदिव्यातून मला जावं लागेल असं मी ठरवलं. आणि ते आंदोलन सर इतकं हिट झालं त्या MP, UP, हरियाणामध्ये. शेकडो नव्हे हजारो लोक माझ्या सायकलीबरोबर 50-50 किलोमीटर सायकल, मोटरसायकल, 4 व्हीलर चालवत होते. 50-50 किलोमीटर मला घ्यायला येत होते, मला पोचवायला येत होते. ते लोक मला सांगत होती की सर जब भी कभी पेंशन का इतिहास लिखा जाएगा तो आपका नाम सुवर्ण अक्षरों में लिखा जाएगा. आप पेन्शन के रियल हिरो सर. जेव्हा 1 ऑक्टोबरला दिल्लीला सर रामलीला मैदानावर मी गेलो 8:30-9 वाजता, तर ते सगळ्या भारतातले लोक त्या आंदोलनाचं कमी पण माझ्या सायकलीचं माझं जास्त त्यांना कौतुक होतं कि सर आप कहाँ से आए? महाराष्ट्र से आए, छत्रपति शिवाजी महाराज के प्रदेश से आए. सर आप ही लोग ये सब कर सकते, तो ऐसा कोई दूसरा नहीं कर सकता. आप बहुत जाबाज लोग हैं, छत्रपति शिवाजी महाराज की भूमि से आए, इसलिए आप ये सब कर सकते. जेव्हा तिथं विजय कुमार बंधूंनी सांगितलं सर की सर हम मुंबई से दिल्ली ट्रेन से आना चाहिए, 4 व्हीलर से आना चाहिए, प्लेन से भी आना चाहिए, तो 100 बार सोचते. आपकी बहादुरी को, आपके जज्बे को हम सलाम करते हैं सर. आप कैसे आदमी हो कि दिल्ली से बंबई तक सायकल पर चले आए, मुंबई से दिल्ली तक. आणि खूप कौतुक झालं सर. 10 लाखापेक्षा अधिक लोक त्या आंदोलनाला आले. 11 वाजता रामलीला मैदानाचे गेट अक्षरशः बंद करावे लागले सर. आणि केंद्र सरकारला सुद्धा आमच्या आंदोलनाचा धसका घ्यावा लागला. बरोबर. आणि 100% आंदोलन यशस्वी झालं आमचं. नक्कीच सर. आता खऱ्या अर्थाने आपण आपला परिचय दिला, आपण शिक्षकासाठी केलेले कार्य असतील, सामाजिक आपले कार्य असतील हे समजून सांगितलं. आपण विविध आंदोलन देखील या दरम्यान केलेलं आहे. परंतु आता आपला मुख्य विषय आहे तो निवडणुकीचा. आपण या ठिकाणी शिक्षक आमदारकी पदाची निवडणूक या ठिकाणी संपन्न होत आहे. त्या ठिकाणी आपण उमेदवार आहात, अपक्ष उमेदवार आहात. खऱ्या अर्थाने आपली उमेदवारी का आणि आपण आमदार का झालं पाहिजे असं का वाटतं आपल्याला? सर या सगळ्या आंदोलनाच्या दरम्यान उद्दिष्ट तर होतच की ज्या क्षेत्रात आपण काम करतो सर, तुम्ही असो मी असो, त्या क्षेत्राच्या सर्वोच्च ठिकाणी जाण्याची अभिलाषा किंवा अपेक्षा बाळगणं हे काही गैर नाही ना. ज्या घटकासाठी तुम्ही काम करतात त्या घटकाचे प्रश्न सोडविण्याचं सगळ्यात मोठं हत्यार मिळवलं पाहिजे. आंदोलन किती दिवस करायचं? आंदोलन करून यश मिळत नाही, काही प्रमाणात यश मिळालं, परंतु जे घटक त्या आंदोलनाच्या यशाच्या मार्गात अडथळा बनतात त्या घटकात ते शस्त्र जर मला मिळत असेल तर मी सहज माझ्या सेवकांच्या, माझ्या समाज बांधवांच्या समस्या सोडवू शकेल असं महाराष्ट्रभरातील लोकांनी मला सांगितलं. मी जेव्हा सायकलीवर महाराष्ट्रभर देशभर प्रवास केला तर मला लोकांनी सांगितलं की सर तुमच्यासारख्या माणसाने विधान परिषदेत गेलं पाहिजे, तुम्ही ही निवडणूक लढवा सर, तुम्ही जा, आम्ही तुम्हाला निवडून देऊ, आम्ही तुम्हाला पैसे देऊ, आम्ही तुम्हाला सगळ्या प्रकारची मदत करू, एकदा ही निवडणूक तुम्ही लढवलीच पाहिजे असं काही लोकांनी. मी या संदर्भात त्यांना सांगितलं की सर हे पैठण्या, पाकिट, पैसे, मी एक सामान्य शिक्षक, मी कुठे जिंकणार. तेव्हा मलाच अक्षरशः शिक्षकांनी सांगितलं की सर आतापर्यंत सक्षम पर्याय नव्हता, शिक्षक समाजाला तुम्ही बदनाम करू नका, तुमच्यासारखा माणूस आल्यानंतर नक्कीच लोक कोणत्याही प्रलोभनाला बळी पडणार नाही, तर तुम्हाला मतं देतील, आणि म्हणूनच या निवडणूक लढवायचा मी निर्णय घेतला. नक्कीच आपण निवडणूक लढण्याचा निर्णय घेतला. आता या ठिकाणी 26 तारखेला ही निवडणूक संपन्न होणार आहे. अवघ्या काही दिवसांवरती ही निवडणूक प्रक्रिया येऊन ठेपलेली आहे. परंतु आपण मागील गेल्या 2-3 महिन्यांपासून हा संपूर्ण
प्रवास केला असेल, त्या ठिकाणी प्रचार यंत्रणा असेल किंवा या ठिकाणी उमेदवारीचे अर्ज भरणे असेल किंवा इतर काही असेल, या संपूर्ण मागील 2-3 महिन्यामध्ये काय अनुभव सांगता येईल? काय अनुभव होता की कशा पद्धतीने गेले आपला हा 2-3 महिन्याचा काळ? सर मला असं वाटत होतं की मी खूप काम केलेलं आहे आणि माझ्यासाठी ही निवडणूक खूप सोपी जाईल, सहज शक्य आहे. परंतु ज्या पद्धतीने गेल्या 2-3 महिन्यामध्ये अनेक धनदांडग्या लोकांनी, ज्यांचा या क्षेत्राशी दूरदूरपर्यंत संबंध नाही, त्यांनी कुठेही 1 रुपयाचं काम त्यांनी केलेलं नाही. त्यांना आमची वरिष्ठ श्रेणी, निवड श्रेणी, कालबद्ध पदोन्नती, 77चा कायदा, 81ची नियमावली, जुन्या पेन्शनमधला ज माहिती नाही, पेन्शनमधला प माहिती नाही, या लोकांनी ज्या पद्धतीने इथं शिरकाव केला, सुरुवातीला मी थोडा हादरलो होतो. परंतु नैसर्गिक नियतीच्या मनात काहीतरी असेल, ज्यांनी माझ्या पुढे आव्हान उभं केलं, करण्याचा प्रयत्न केला नाशिक जिल्ह्यातील काही उमेदवारांनी, त्यांना प्रति आव्हान त्यांच्यातूनच असं काही जबरदस्त मिळत गेलं की माझा रस्ता आपोआप सोपा होत गेला. आणि ज्यांना खूप घमेंड वाटत होती, त्यांची घमेंड बऱ्यापैकी त्यांच्याच सारख्या काही लोकांनी जिरवली आणि आज बऱ्यापैकी माझा रस्ता आता मला सरळ दिसतो. किती एकमेकामध्ये भांडतील आणि मी सरळ निघून जाणार आहे. जे घटकांसाठी मी काम केलेलं आहे, ज्या पेन्शन बांधवांसाठी मी लढा दिलेला आहे आणि तो लढा, ते आंदोलन 80% यशस्वी करून दाखवलेलं आहे. आणि ते माझे 30,000 मतदार आहेत सर, ते माझ्याशी प्रतारणा करणार आहेत. त्यांच्या जीवन मरणाचा प्रश्न आहे. त्यांना जिथं 2,000 आणि 2,500 1,500 रुपये पेन्शन आहे सर, त्यांना 30,000 रुपये ते 1,00,000 रुपये पेन्शन मिळणार आहे. ते कसे 2 आणि 5,000 वर त्यांचं मताचा सौदा करतील सर? आणि त्यांच्यासाठी मी माझा प्राण हातात घेऊन लढलोय सर. त्याच्यामुळे ते माझ्याशी प्रतारणा करणारच नाही, माझा त्यांच्यावर पूर्ण विश्वास आहे. नक्कीच. आपण त्या ठिकाणी आता मागे उल्लेख केला की शिक्षकांचे प्रश्न मला माहीत आहेत, मला या ठिकाणी मी आंदोलन केलेलं आहे, शिक्षकांच्या प्रश्नाने मी लढलेलो आहेत. परंतु कुठेतरी बंधनं येतात, म्हणून या प्रशासकीय यंत्रणेमध्ये कुठे जावं, ह्या संपूर्ण जी मोठी सत्ता कुठेतरी घ्यावी आणि मग या शिक्षकांचे प्रश्न सोडावेत. परंतु सर, असं किती लोकांना वाटतं? आणि खऱ्या अर्थाने आपण म्हणत असतो की शिक्षकांचा आमदार शिक्षकच पाहिजे, बरोबर, पण हे कुठेपर्यंत खरं आहे की शिक्षकांचा आमदार हा शिक्षकच होईल असं वाटतं आपल्याला? सर, मी ही निवडणूक लढण्यासाठी माझी योग्यता सिद्ध केलेली आहे, प्रयत्नांची पराकाष्ठा केलेली आहे, शेवटच्या क्षणापर्यंत मी लढा दिलेला आहे आणि माझा समाजावर, शिक्षक समाजावर माझा पूर्ण विश्वास आहे. जर आता बदल होऊ शकला नाही तर महाराष्ट्रात शिक्षक चळवळ संपून जाईल, आंदोलन संपून जाईल. कोण रस्त्यावर उतरेल, कोण स्वतःचा जीव धोक्यात घालून, कोण पदरमोड करून आंदोलन करेल? मी आयुष्यभर 30 वर्ष माझ्या पगाराच्या, माझ्या वेतनाच्या पैशातून लढा दिला. माझ्या या पेन्शनच्या लढ्यासाठी माझ्या पेन्शनचे, माझ्या रिटायरमेंटचे सगळे पैसे मी खर्च केले सर. जर माझ्यासारख्या माणसाला अडचण येत असेल तर कुणीही, म्हणजे निवड शिक्षक चळवळीतच म्हणत नाही मी, सार्वजनिक जीवनात सुद्धा कोणी काम करणार नाही सर. कशासाठी? समाजासाठी कोण काम करेल? जर समाज तुम्हाला एवढं काम केल्यानंतर तुम्हाला एवढी निवडणूक जिंकण्यासाठी स्ट्रगल करावं लागत असेल तर पुन्हा सार्वजनिक जीवनावरच प्रश्नचिन्ह निर्माण होऊन जाईल. म्हणून सर, मला नाही वाटत यांनी किती पैसे वाटले तर मी अगदी सरळ आणि एकदम, म्हणजे माझ्या विजयाच्या मार्गात मला काहीच अडथळा दिसत नाही. बरोबर. परंतु आपण जर विचार केला की ठीक आहे, आमदारकी म्हटलं तर खूप खर्च आला, त्यामध्ये अनेक खर्च असेल, परंतु आपण सुरुवातीला उल्लेख केला की आपण एक सर्वसामान्य कुटुंबातून या ठिकाणी बाहेर आलेला आहात. मग संपूर्ण हा एवढा खर्च असेल, हे संपूर्ण मॅनेजमेंट आपण कसं हँडल करणार? सर, खर्चाचं म्हणाल तर हे पुस्तकं जे आहेत, हे जुन्या पेन्शन संघटनेच्या लोकांनी मला छापून दिलेले आहेत. सगळी स्टेशनरी पैसे जमा करून, आणि महाराष्ट्रातील, म्हणजे मालेगाव नाशिकमधीलच नव्हे तर महाराष्ट्रभरातील आपण हा जो सगळा लढा दिला त्याचा 8.5 लोक पेन्शनर्सना, NPS धारकांना फायदा झालेला आहे. ते सगळे ज्या पद्धतीने 10 रुपये, 5 रुपये, 100 रुपये, 200 रुपये या निवडणुकीला मदत करतायत. आजही 25 गाड्या मालेगाव तालुक्यातल्या, नाशिक जिल्ह्यातल्या 25 गाड्या या 5ही जिल्ह्यामध्ये, धुळे, जळगाव, नंदुरबार, स्वतःच्या गाड्या, स्वतःचा डिझेल खर्च करून लोक फिरतायत. आत्ताच सर मला नवापूर म्हणून आमच्या एका कार्यकर्त्यांनी फोटो पाठवला आत्ता 11 वाजता. तिथं फिरतायत ते. तिथं एक उमेदवाराने जाऊन पैठणी आणि हे सोन्याची काहीतरी अंगठी वगैरे आहे, ड्रेस आहे आणि महिलांना साडी आहे. आत्ताच बघा, जिओ काय असतो तो फोटो, हा जिओ टॅगिंगचा फोटो आम्हाला पाठवलेला आहे. आणि अशा पद्धतीचे उद्योग सगळे सुरू झालेले आहेत.
आणि चांगली गोष्ट आहे. मागच्या वेळेस एकच 2च जण होते पैसे वाटणारे, आता 3-4 उमेदवार आहेत. आम्ही सांगतो सगळ्यांचे पैसे घ्या. जो पैसे कष्टाचे पैसे कोण वाटेल निवडणुकीत, त्यांचे हरामाचे पैसे असतात, हरामाने कमवलेले असतात, हे सगळे पैसे घ्या. अक्षरशः मला तर काही लोकांनी असं सांगितलं की हे पैसे हे सगळं आम्ही तुमच्याकडे पाठवून देऊ सर, तुम्हाला देऊन टाकू निवडणुकीसाठी मदत म्हणून. आम्ही सांगतो त्यांना की पैसे घ्या आणि मतदान मला करा, आणि ते करणार आहेत आणि ते होणारच आहे सर. क्रांती होणारची यावेळेस. नक्कीच तुम्ही सांगितलं सर, क्रांती होणार आहे. साधा एक आपण आढावा टाकला, जे महायुतीचे उमेदवार आहेत, हो, महाविकास आघाडीचे उमेदवार आहेत, हो, अजून काही अपक्ष उमेदवार हो, आहेत. हो. आपण यांच्यापैकी जर 3 उमेदवार तर आपण निवडले, म्हणजे एक महायुतीचा असेल, हो, एक महाविकास आघाडीचा आणि एक अपक्ष म्हणून कोल्हे साहेब काही ते उमेदवार आहेत. प्रत्येकाला कोणत्या तरी संस्थेचा पाठिंबा आहे, कोणत्या तरी पक्षाचा पाठिंबा आहे, राजकीय मोठ्या मोठ्या नेत्यांचा पाठिंबा आहे. सर तसं मग आपल्याला कोणाचा पाठिंबा? सर माननीय देवेंद्रजी फडणवीस आणि अजितदादांचा आमच्या जुन्या पेन्शनला बेसिक विरोध आहे, बेसिक विरोध आहे. आणि उद्धव ठाकरे साहेब 2.5 वर्ष महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असताना त्यांनी जुनी पेन्शन योजना का लागू केली नाही? शिंदे साहेबांनी काहीतरी GPS चा निर्णय घेतलेला आहे, त्याची अजून अंमलबजावणी नाही. म्हणून सत्ताधाऱ्यांवर आणि विरोधकांवरही पेन्शनधारकांचा प्रचंड विरोध आहे. मला कोणत्याही राजकीय पाठबळ नाही, कोणी नाही, परंतु सामान्य शिक्षक NPS धारक माझे बांधव हेच माझं पाठबळ आहे, तीच माझी शिक्षण संस्था आहे आणि तेच सर्व काही आहे. शिक्षण संस्थेच्या पाठबळाच्या बाबतीत म्हणाल तर मराठा विद्याप्रसारक संस्थेच्या सत्ताधारी आणि विरोधी दोन्ही पदाधिकाऱ्यांनी 2 धनदांडग्या उमेदवारांच्या पाठीमागे आपली ताकद उभी केलेली आहे. मराठा विद्याप्रसारक समाज संस्था ही महाराष्ट्रातली 2 नंबरची अग्रगण्य संस्था आहे. आमच्या बापदादांनीही त्या संस्थेच्या विकासासाठी मोठं योगदान दिलेलं आहे. माझ्या कुटुंबातील अनेक शेकडो सभासद आहेत, शेकडो लोक तिथं नोकरीला आहेत, परंतु आजपर्यंत संस्थेच्या इतिहासात अशा प्रकारे संस्थेची यंत्रणा कोणत्याही उमेदवाराच्या पाठीमागे उभी केलेली गेलेली नाही. संस्थेच्या सेवकांना कामाला लावण्यात आलेलं नाही. असं जर असेल तर हे पूर्णतः चुकीचं आहे. आणि असंच जर होतं असेल तर माननीय स्वर्गीय प्रतापदादा सोनवणे त्यांचे वडील यांनी उभी हयात या संस्थेच्या विकासासाठी आणि प्रगतीसाठी घालवली. मागच्या निवडणुकीत ते शिक्षक मतदारसंघातून उमेदवार होते सर, त्यांना फक्त 570 मतं मिळाले. मग आत्ताचे हे सत्ताधारी तेव्हा विरोधात होते, मग त्यांनी तेव्हा प्रतापदादांच्या मागे ही ताकद का उभी केली नाही? सगळ्या सेवकांचे मला फोन येत आहेत मराठा विद्याप्रसारक समाज संस्थेच्या की सर आम्हाला कामाला लावण्यात येत आहे, मतदार नोंदणीसाठी आम्हाला फिरवण्यात येत आहे. असं जर झालं तर हे सगळे प्रतिष्ठित लोक आहेत निवडून गेलेले मराठा विद्याप्रसारक समाज संस्थेचे संचालक, हे वेगवेगळ्या निवडणुका लढवतात. मग हे उद्या जिल्हा परिषद राहील, जिल्हा बँक राहील, आमदारकी राहील, सगळ्याच ठिकाणी आमच्या सेवकांना कामाला लावतील. अशा प्रकारचे सेवकांचे मला फोन येत आहेत आणि त्यांनी ठरवलेलं आहे पूर्वी, आणि जे ठरवलेलं आहे त्याच्यावर ते ठाम आहेत, ते मलाच मतदान करणार आहेत आणि त्यांच्यावर माझा विश्वास आहे सर. नक्कीच सर. प्रामुख्याने आपण जर बघितलं दादा, मी तुम्हाला थोडक्यात राजकीय काही संघटनांविषयी माहिती दिली, पण ज्या काही शिक्षक संघटना आहेत, आता आपण मागे काही 5 मिनिटापूर्वी आपण चर्चा केली की शिक्षकांचा आमदार हा शिक्षकच पाहिजे, बरोबर. परंतु ज्या काही शिक्षकांच्या काही संघटना आहेत, म्हणजे ज्याच्यामध्ये आपली जुनी पेन्शन संघटना देखील आली, या काही संघटनांनी या ठिकाणी आपण बघितलं तर पुन्हा एकदा बिगर जे शिक्षक उमेदवार आहेत त्यांना पाठिंबा दिलेला आहे सर. म्हणजे जे शिक्षक म्हणतात की आमचा आमदार हा शिक्षकच पाहिजे, आणि ह्या शिक्षकांच्या संघटना जर यावेळी जर बिगर शिक्षक असलेल्या उमेदवाराला जर पाठिंबा देत असेल, पण शिक्षकांचं जी इच्छा आहे की आमचा आमदार शिक्षकच पाहिजे, हे कसं शक्य होईल सर? आता सर मी खरं म्हणजे TDF आणि माध्यमिक शिक्षक संघामध्ये 30 वर्षापासून काम करतो, परंतु गेल्या 2.5-3 वर्षापासून मी जुनी पेन्शन संघटनेच्या माध्यमातून हा सगळा लढा उभा केला. आता 12 डिसेंबरला माझा अपघात झाल्यानंतर सुद्धा मी जे जुन्या पेन्शन संघटनेने नागपूरला मोर्चा काढला होता, त्या मोर्चासाठी माझ्या पेन्शनच्या पैशामधून 51,000 रुपयाचा निधी त्या आंदोलनासाठी मला दिला सर. मी पदयात्रा काढली सर संपूर्ण महाराष्ट्रातून पेन्शन मिळावी म्हणून. जानेवारी महिन्यामध्ये मी 8 दिवस नाशिकच्या विभागीय आयुक्त कार्यालयासमोर आमरण उपोषण केलं, तेही जुन्या पेन्शन संघटनेच्या माध्यमातूनच केलं सर. जुन्या पेन्शन संघटनेचे सगळे पदाधिकारी त्या आंदोलनाला उपस्थित होते, त्यांनीच ते आंदोलन सोडवलं आणि त्यांनी मी ही निवडणूक लढावी म्हणून 2 वर्षापासून मला आग्रह केला की सर तुम्ही जुन्या पेन्शन संघटनेची उमेदवारी करा, तुम्ही TDFचा नाद सोडा, आम्ही तुम्हाला निवडून देतो. परंतु गेल्या 2-3 महिन्यापासून त्यांच्या नियत बदलली.
त्यांनी शब्द बदलायला सुरुवात केली आणि हे माझं लक्षात होतं पूर्वीपासून, पण मला हे माहिती होतं की हे असं होऊ शकतं, म्हणून मी पूर्णपणे त्यांच्यावर अवलंबून नव्हतो. म्हणून मी माझ्या शिक्षकांचीच माझी बांधिलकी ठेवली होती. मी तळागाळापर्यंत जाऊन हे असं होऊ शकतं याची मला कुठेतरी कल्पना होती. आणि त्यांनी मोठ्या, कारण ज्या उमेदवाराला त्यांनी पाठिंबा दिलेला आहे त्याच उमेदवारांना महाविकास आघाडीने उमेदवारी दिलेली आहे. आणि खरं म्हणजे त्या महाविकास आघाडीच्या उमेदवारासाठी शुभांगीताई पाटील या खानदेशच्या आमच्या मोठ्या नेत्या आहेत शिक्षकांच्या, त्यांनी अनेक वर्षे त्या उमेदवारीसाठी काम केलेलं होतं. मोठा लढा त्यांनी पेन्शनसाठी पण आणि अनुदानासाठी प्रचलित शब्द पुन्हा याच्यासाठी उगाडला. परंतु त्यांचंही तिकीट या महाविकास आघाडीच्या उमेदवारांनी पळवलं आणि हा माझाही पाठिंबा त्यांनी पळवला. म्हणजे एक प्रकारे आर्थिक प्रलोभनापायी या सगळ्या गोष्टी होतात. हे सगळं शिक्षकांना दिसतंय. शिक्षक एवढा दूध खुळा नाहीये, मीडिया एवढा फास्ट झालेला आहे, त्यांना सगळं कळतंय. सर, हे जे लोक माझं उपोषण सोडायला रात्री 12 वाजेपर्यंत माझी विनंती करत होते आणि तेच लोक आता त्यांना पाठिंब्याचं पत्र देत आहेत, याचा अर्थ काय? म्हणजे आणि शिक्षक नेत्यांचं म्हणाल आमच्या माध्यमिक शिक्षक संघटनेचा, तर त्यांच्या बाबतीतही हे माझे 25-30 वर्षाचे अनुभव आहेत, हे माझ्याबरोबर टिकणार नाहीत याचीही मला खात्री होती. म्हणून मी शिक्षकांपर्यंतच पोचलो होतो. हे सगळे लाभार्थी झालेले आहेत. लाभार्थी आज या दोन्ही तिन्ही धनदांडग्या उमेदवारांच्या मागे जे फिरतायत ज्या पद्धतीने, आता कोणता शब्द वापरायचा त्यांना, ते लाळ घोटत फिरतात का कोणत्या अभिलाषा, हे सगळे लाभार्थी आहेत. लाभार्थी आर्थिक लाभापोटी ते त्यांची भलावण करतायत. खरं म्हणजे आता काही कोणता शब्द वापरायचा, यांना लाज वाटली पाहिजे. हे शिक्षक चळवळीत ज्या TDFने ज्या संघटनेने यांना मान सन्मान प्रतिष्ठा दिली आणि जे 5 वर्षापासून सर मीडियामधून सांगत होते की शिक्षकच शिक्षकांचा आमदार पाहिजे, शिक्षकच शिक्षकांचा आमदार झाला पाहिजे, असं कंठरव करत होते, मोठ्या गळ्या फाडून सांगत होते आणि तेच आज त्यांचा मागे गोंडा घोळत फिरतायत असं म्हणावं लागेल. यांची लाचेरी हे शिक्षक ओळखून आहेत आणि त्यांचा सगळा हिशेब या निवडणुकीत ते चुकता पण करणार आहेत. सर, बरोबर. तुम्ही मागे आता बोलताना बोलले की ज्या वेळेस महाविकास आघाडीचं सरकार होतं, त्या महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये जे उद्धव साहेब हे मुख्यमंत्री होते, त्यांच्या काळात देखील या ठिकाणी जुनी पेन्शन योजनेसाठी अनेक अडथळा निर्माण झाला, काहीच केलं नाही. बरोबर. एवढं सर्व असताना आता हे महाविकास आघाडी या ठिकाणी जी जुनी पेन्शन योजना जी संघटना आहे ती महाविकास आघाडीला समर्थन देत आहे. मग कुठेतरी आपल्या शिक्षक बांधवांच्या भावना दुखल्या जात नाहीत का, असं वाटत नाही का आपल्याला? कामगार चळवळीचा आणि शिक्षक चळवळीचा शेकडो वर्षाचा इतिहास जर तपासला सर, तर आपली संघटना ही कोणत्याही पक्ष संघटनेच्या दावणीला कुणीही बांधलेली नाही. ही एकमेव अशी संघटना आहे जुनी पेन्शन संघटना की त्यांनी ती संघटना राजकीय पक्षांच्या दावणीला बांधलेली आहे. त्यांच्या स्टेजवर राजकीय पक्षांना मिरवायला त्यांना आवडतं. मोर्चामध्ये ते आम्ही मोर्चा काढायचा, लाखो लोक आम्ही जमवायचे, आम्हाला स्टेजच्या खाली जागा. मी सायकल यात्रा केली, मी पदयात्रा केली, मी उपोषण केलं, 8000 किलोमीटर सायकलवर प्रवास केला. मला एक फुल स्टेजवर बोलून देण्याचं सौंदर्य त्यांनी दाखवलं नाही आणि तिथं सगळे मोठे मोठे नेते त्यांचे भाषण आणि पदरात काहीच नाही. म्हणजे ही संघटना ही पूर्णतः आर्थिक प्रलोभना किंवा राजकीय प्रलोभनापायी राजकीय पक्षांच्या दावणीला बांधलेली आहे, सत्ताधाऱ्यांच्या दावणीला. बरोबर, नक्की सर. सर, आपण या जुने पेन्शन योजनेच्या माध्यमातून खूप लढलात. आता ती संघटना देखील आपल्या पाठीमागे राहिलेली नाही. मग आता तुम्ही पुढे काय करणार? मोस्टली सर ती जी जुनी पेन्शन संघटना आहे ती 90% 95% प्राथमिक शिक्षक त्या संघटनेत आहेत. आणि आम्ही पहिल्यांदा सचिन देशमुख असेल, आमचे विजय बडे असतील, सचिन सूर्यवंशी असतील, नाशिक जिल्ह्यातले आम्ही 3-4 लोक माध्यमिकचे त्या संघटनेत गेलो होतो. आणि प्राथमिकच्याही माध्यमिकच्याही महाराष्ट्रातल्या सगळ्या लोकांना माहिती आहे की हा पाठिंबा कशा पद्धतीने त्यांनी दिलेला आहे. त्याच्यामुळे प्रचंड असा रोष महाराष्ट्रभरातील पेन्शन फायटर्समध्ये, सामान्य पेन्शनधारकांमध्ये झालेला आहे. अनेक पेन्शनधारक संघटनेचे पदाधिकारी हे त्यांचा राजीनामा देत आहेत. शेकडोच्या संख्येने मला फोन आलेले आहेत. नवीन अनेक संघटनांचे पाठिंब्याचे पत्र मला कालपासून आलेले आहेत आणि त्यांच्यावर प्रचंड रोष निर्माण झालेला आहे सामान्य पेन्शन फायटर्सना, आणि ते माझ्याबरोबर आहेत. अच्छा, म्हणजे हे जी संघटना असेल किंवा हे राजकीय गणित काही लावत असतील, परंतु जे सर्वसामान्य शिक्षक आहेत खऱ्या अर्थाने त्यांचे आपण प्रश्न सोडवले आहेत, ते आपल्या पाठीमागे आहेत. 101% मला खात्री आहे सर. मी त्यांच्यासाठी
जो काही त्याग केलेला आहे थोडाफार, त्यांच्या पेन्शनमध्ये माझा खारीचा वाटा आहे सर. विशेष म्हणजे सगळ्या या आंदोलनाचा परिपाक असा झाला सर की फॅमिली पेन्शन योजना आणि ग्रॅज्युटी 1-1.5 वर्षापूर्वी सरकारने सरसकट लागू केली आणि ज्या माझ्या महिला भगिनी होत्या विधवा त्यांना आम्ही फॅमिली पेन्शन आणि ग्रॅज्युटी मिळवून देण्यात यशस्वी झालो. त्या महिला आज त्यांचं सुखी जीवन जगतायत. हे आमच्या आंदोलनाचं मोठं यश आहे. त्यांचे आशीर्वाद माझ्या मागे आहेत. GPS योजना शासनाने लागू केलेली आहे. जवळपास 75 ते 80% जुन्या पेन्शनची लढाई आम्ही जिंकलेली आहे. परंतु त्याच्यावरही आम्हाला समाधान नाही. जोपर्यंत जुनी पेन्शन 1982ची जशीच्या तशी मिळत नाही तोपर्यंत हा लढा सुरूच राहील सर. राज्याच्या सर्वोच्च सभागृहात हा लढा गेला पाहिजे आणि तिथून आता या लढ्याला मी तोल फोडणार आहे. सर, परंतु ही जुनी पेन्शन म्हणतात, सरकारने या जुन्या पेन्शनच्या व्यतिरिक्त देखील काही स्कीम दिलेल्या आहेत. हो, नेमकी त्या स्कीम काय आहेत आणि जे शिक्षक बांधवांना किती उपयुक्त ठरणार आहेत? सर, शिंदे साहेबांनी गॅरंटेड पेन्शन स्कीम नावाची नवीन पेन्शन योजना जाहीर केलेली आहे. तिची अजून अंमलबजावणी झालेली नाही. परंतु त्याच्यात ती असं असलं तरी ती शेअर्स मार्केटवर आधारितच आहे. त्याच्यात त्यांनी काही गॅरंटी दिलेली आहे, परंतु तरीही त्याच्यावर आमचं समाधान नाही. 2005 पूर्वी लागलेले आणि नंतर 100% आलेले असे महाराष्ट्रात आपले माध्यमिक विभागाचे आमचे 26,000 कर्मचारी आहेत सर. सुप्रीम कोर्टात त्यांची केस आमच्या संघटनेचे काही बांधव लढत आहेत. 18 तारखेला त्यांचा निकाल आहे, 18 जुलैला. त्याच्यातले अनेक सेवक माझे समाज बांधव सेवानिवृत्त झालेले, त्यांना 1ही रुपयाची पेन्शन नाही सर. माझ्या संस्थेतले 2-3 कर्मचारी, मुरलीधर बोरशे म्हणून आपल्या इथले वनपटचे आहेत, आमच्या पोहाण्याचे सुरेश भांबरे म्हणून आहेत, ते रिटायर झाले सर. माझे संस्थेतले कर्मचारी, त्यांना 1ही रुपयाची पेन्शन नाही सर. जोपर्यंत यांना मी पूर्ण पेन्शन मिळवून देणार नाही सर तोपर्यंत मी हे आंदोलन बंद करणार नाही आणि मिळवून देणार म्हणजे देणारच. नक्कीच आपण जो लढा उभा केला आहे नक्कीच शिक्षक बांधवांसाठी महत्त्वपूर्ण लढा आहे. सर, आपण ज्या भागातून आता उमेदवारी करत आहात, म्हणजे आपण नक्कीच नाशिक विभागातून उमेदवारी करत आहात, परंतु आपण उल्लेख केला की आपण मालेगाव तालुक्यातील आहेत, एक कसमादे भाग खानदेश पट्ट्यातील आहेत. ते नक्कीच की कसा प्रतिसाद सर आपल्याला आपल्या खानदेश पट्ट्यातून आपल्या भागातून कसा प्रतिसाद मिळतोय सर? सर, एका मोठ्या कवीने लिहिलेलं आहे, जननी आणि जन्मभूमी सर्वोपरी असते, सर्वात श्रेष्ठ असते. आयराणी मराठीबद्दल आम्हाला आदर आहे, परंतु आयराणी मातेचा आम्हाला गर्व आहे. आमची ओळख खानदेशी अशी आहे. आम्ही जरी नाशिक जिल्ह्यातले असलो तरी आमचा कसमादे पट्टा हा खानदेशात मोडतो. आयराणीमध्ये एक म्हण आहे, गावनं कुत्रं जरी बाहेर गावले भेटणं तरी ते गोल लागस. म्हणून या मराठी आपलं जे कसमादे पट्ट्याचं सगळे सांस्कृतिक आणि भावनिक नाळ ही खानदेशाशी जुळलेली आहे. आणि या आयराणी पट्ट्याचे धुळे, जळगाव, नंदुरबार मधून मी एकटा उमेदवार आहे. त्याच्यामुळे नैसर्गिकच 30,000 मतदान हे आयराणी भाषिकांचं आहे. ह्या आयराणी मातेला मला विधान भवनात आता मानाचं स्थान मिळवून द्यायचं आहे आणि मी जर निवडून जाणारच आहे, निवडल्यानंतर मी माझी शपथ सुद्धा आयराणी भाषेतच घेणार आहे आणि आयराणी मायले वैभवना दिवस मिळाली देणार. आयराणी मातेच्या आयराणी भाषेच्या संवर्धनासाठी जे लोक प्रयत्न करतात, आपल्या भागातील कवी कमलाकर जे स्वर्गीय झाले, आपले 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 लेखक आहेत आस्थान्याचे सयाजीराव पगार, SK पाटील आहेत दाभाडीचे, या आयराणी भाषेच्या संवर्धनासाठी मोठं काम यांनी उभं केलेलं आहे. त्यांना मदत करून आयराणी भाषेच्या संवर्धनासाठी संशोधनासाठी पण काम करणार आहे आणि मी माझी शपथ पण आयराणी भाषेतच घेणार आहे सर. नक्कीच सर, आपण बोललेत की या ठिकाणी आपल्याला गर्व आहे आयराणी भाषेचा आणि आपण तो गर्व कायम बाळगणार आहेत. नक्कीच असं काही आपल्याकडून पाऊल उचललं जाईल का? आपण ज्यावेळेस आमदार व्हाल, पुढे आपण त्या ठिकाणी कार्यरत व्हाल, तर आयराणी भाषेच्या संवर्धनासाठी असे महत्त्वपूर्ण पाऊल आपण उचलणार आहेत का? या 4 जिल्हे म्हणतो मी, खानदेशचे 3 जिल्हे आणि कसमादे, नांदगावच्याही काही भागातले लोक आयराणी बोलतात. म्हणजे जवळपास धुळे जिल्ह्यापेक्षाही मोठा आपला नाशिक जिल्ह्यातला प्रांत आहे. या 4ही जिल्ह्यातील जे लोक आयराणी भाषेसाठी काम करतात सर, त्यांच्याशी विचार विनिमय करून, त्यांच्याशी चर्चा करून या आयराणी भाषेचा कोश निर्माण करता येईल का, त्या लोकांना राजकीय
वरदहस्त कसा मिळवून देता येईल, राजाश्रय कसा मिळवून देण्यात येईल, हे जे लोक काम करतात यांना शासनाकडून अनुदान मिळवून कसं देता येईल, एखादी मोठी संस्था आयराणी बोलणाऱ्यांची स्थापन करता येईल का, हाही विचार माझ्या मनात आहे. शासनाने काही गोष्टी केल्या. उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाला आयराणी आपल्या बहिणाबाई चौधरींचं नाव दिलं, परंतु अजूनही काही अनेक गोष्टी आहेत की आयराणीसाठी करायच्या आहेत. म्हणजे आयराणी हीच आमची ओळख आहे आणि आयराणी हाच आमचा स्वाभिमान आणि आत्मसन्मान आहे सर. आणि यावेळेस शिक्षक हे जे मतदान करणार आहेत ते पण त्यांच्या आत्मसन्मानासाठी, त्यांच्या स्वाभिमानासाठी, त्यांचा सत्सद विवेक बुद्धी जागरूक ठेवून ते नक्की करणार आहेत सर. आणि त्याच्यात आयराणी हा पण माझा भाग आहेच. नक्कीच. सर, आपण ह्या निवडणुकीमध्ये एक आयराणीचा विषय घेतला प्रामुख्याने, परंतु आयराणीचा इम्पॅक्ट या मतदारसंघावर पडतो याआधी झालेल्या आमदारांमध्ये असं काहीसा जाणीव होते का की या आयराणीचा इम्पॅक्ट त्या ठिकाणी पडलेला आहे, असं वाटतं का आपण? नक्कीच सर. या विभागाचे आत्तापर्यंत 6 आमदार झाले. 6 पैकी 5 आमदार हे नाशिक जिल्ह्यातले झाले. 5 पैकी 4 आमदार हे मालेगावशी रिलेटेड आहेत, आयराणी बोलणारे आहेत. हा मतदारसंघ 88 ला अस्तित्वात आला नाशिक विभाग. पहिले आमदार TF पवार हे माझे गुरु, ते आयराणी बोलणारे. दुसरे आमदार जयू नाना ठाकरे खाकुर्डीचे, ते साक्रीत कार्यरत होते, परंतु त्यांचं मूळ गाव खाकुर्डी असल्यामुळे ते आयराणीवाले होते. तिसरे आमदार दिलीपराव सोनवणे हे आयराणीवाले होते. चौथे आमदार अपूर्व भाऊ हिरे हे पण आयराणीवाले होते. साहजिकच तुम्हाला आयराणीचा पगडा दिसतो या मतदारसंघावर, काही विशेष नाही. नक्कीच नक्कीच. सर, सर्व गोष्टी झाल्या, परंतु एक महत्त्वाचा प्रश्न असा की एवढे मातब्बर उमेदवार आता तुमच्या समोर आहेत, यांचा सामना कसा करणार सर? सोपी गोष्ट आहे सर. अनेक उदाहरणं माझ्या डोळ्यापुढे आहेत. सांगायला हरकत नाही की बच्चू कडू, गणपतराव देशमुख, मालेगावचं उदाहरण घ्या तुम्ही. मालेगावलाही भुसे साहेबांना 3-4 वेळा लोकांनी अशाच पद्धतीने निवडून दिलेलं आहे. म्हणजे इव्हन पैसेही दिले आणि मतही दिले त्यांना. मी तर असं ऐकलं की पहिली निवडणूक ते नफ्यात जिंकले होते. म्हणजे लोकांनी पैसे घेतले समोरच्यांचे आणि त्यांना पैसे दिले आणि मतही दिले. तर क्रांती जेव्हा होते, सामान्य समाज जेव्हा पेटून उठतो आणि तो जेव्हा निवडणूक हातात घेतो, तर तेव्हा हे धन दांडगे करोडपती लोकोपती वाऱ्याच्या पत्त्यासारखे उडून जातात सर वादळामध्ये. तसं वादळ आता आलेलं आहे. ओपन लाट आहे, पेन्शनची लाट आहे, शिक्षकांच्या आत्मसन्मानाची लाट आहे, त्यांच्या स्वाभिमानाला फुंकर आम्ही घातलेली आहे. ज्या पद्धतीने पैठण्या पाकिटा, जेव्हा आम्ही लग्नांमध्ये जातो, अंत्यविधीला जातो, सहज प्रतिष्ठित लोक, काय सर कोणासाठी तुम्ही काम करतात, काय तुमचे शिक्षक, किरकोळ ती पैठणी, तुमच्या पत्नीला तुम्ही पैठणी घेऊ शकत नाहीत का? अरे घ्या ना बाबा, आम्ही नाही म्हणत नाही सर, हरामाचे पैसे घ्या, पण आपला स्वाभिमान दाखवा त्यांना. आता कोणी येतं आणि सहज तुमच्या मतदारसंघात काय संबंध हो या दंडालक्यांचा, काय माहिती यांना आमच्या प्रश्नांचं, काय आम्ही तर बिलकुल नाही सर. यावेळेस त्यांना स्वीकारणारच नाही माझा समाज. काय तुम्ही आता उल्लेख केला की काय संबंध यांचा मतदारसंघामध्ये? हो, बिलकुल नाही. बरोबर आहे सर. आपण ग्रामपंचायतीची निवडणूक पासून तर थेट लोकसभेची निवडणूक पर्यंत आपण बघतो की आपल्याला मतदार यादीमध्ये नाव असणं महत्वाचं आहे. आपल्याला जर या ठिकाणी उमेदवारी करायचं असेल तर नाव असणं महत्वाचं आहे. प्रामुख्याने आपण महत्वाचा विषय तिने मांडला की काय संबंध या दंडांचा. सर, काय विषय आहे की यांचं मतदान या यादीमध्ये नाही, किंवा कोणता वलय लावलं जातं किंवा कोणता आढावा लावला जातो, या पद्धतीने शेतकरी तुमचे शिक्षक बांधव आहेत, या संदर्भात काही लढा उभा करणार का? सर, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी घटना लिहिली. त्या घटनेमध्ये शिक्षकांसाठी, खाजगी संस्थेतील कर्मचाऱ्यांसाठी, अनुदानित संस्थेतील कर्मचाऱ्यांसाठी या मतदारसंघाची निर्मिती केली. आमचे विशिष्ट प्रकारचे प्रश्न असतात, संस्था चालकांच्या संदर्भातही आमचे काही प्रश्न असतात, म्हणून आम्हाला खास हा मतदारसंघ दिला आहे. परंतु त्यांना असं वाटत असेल त्यावेळेस की जरी शिक्षकांसाठी हा मतदारसंघ असला तरी कुणीही माणूस त्यांच्यासाठी संघटना करू शकतो, कुणीही त्यांच्यासाठी लढा देऊ शकतो आणि त्यांचं प्रतिनिधित्व करू शकतो. मग तो शिक्षकच पाहिजे असं नाही, कुणी तुम्ही काम करू शकता उद्या आमच्यासाठी आणि तुम्ही निवडणुकीला उभं राहू शकता. परंतु बाबासाहेबांना असं वाटलं असेल की मतदान करणारे कोण आहेत? क्रीम वोटर्स आहेत, ट्रेन ग्रॅज्युएट लोक आहेत, बुद्धिवान लोक आहेत,
मत कोणाला द्यायचं एवढं त्यांना कळतं असं त्यांच्या बुद्धीवर बाबासाहेबांचा प्रचंड विश्वास होता आणि म्हणून त्यांनी कदाचित कुणी उभं राहू शकतं असा, आणि हे शिक्षक अशी माझी फसवणूक करतील आणि कोणालाही निवडून देतील असं त्यांनाही अभिप्रेत नसेल. परंतु 2 वेळा जे चटके खाल्ले 12 वर्षापासून, त्यामुळे आत्ता त्यांना ते लक्षात आलेलं आहे. ज्यांना आमचे प्रश्नच माहिती नाही, ते जगलेलेच नाहीत, त्यांचा काही संबंध नाही, त्यांना निवडून देण्याचा यावेळेस शिक्षकांपुढे प्रश्नच नाही सर. ते बिलकुल त्यांचा ठरावाच लागणार नाही यावेळेस, किती पैसे वाटू दे त्यांना. नक्कीच. म्हणजे तुम्ही म्हणतायत की यावेळेस वातावरण बदल आहे मतदारसंघ. हो 100%. सर नक्कीच महत्त्वाचा विषय की आपण आपल्या जे मतदार आहेत शिक्षक बांधवांना काय आव्हान कराल? सर माझ्या समाज बांधवांना, शिक्षक बांधवांना तेच मला आवाहन करतायत, तेच मला फोन करून सांगतायत की सर काळजी करू नका. जिथं जिथं माझे लोक जात आहेत गाड्या स्वतःच्या घेऊन, तिथून फोन सारखे कंटिन्यू येत आहेत, सर काळजी करू नका, आम्ही तुमच्या मागे आहोत, तुमच्या बरोबर आहोत, काळजी करू नका, पैसे काय जे लागेल ते सांगा. मला पूर्ण आत्मविश्वास आहे सर की ही निवडणूक ऐतिहासिक होणार आहे. शिक्षकांनी हातात घेतलेली आहे. शिक्षकांना एकच विनंती आहे, बांधवांनो, तुमच्या पण इज्जतीचा प्रश्न आहे, आत्मसन्मानाचा प्रश्न आहे. एकदा तुमच्या सत्सद विवेक बुद्धीला स्मरून तुम्ही निर्णय घ्यावा. निर्णय तुम्ही घेणारच आहात. कमीत कमी असं म्हटलं जातं की जातीसाठी खावी माती. मी तुमच्या जातीचा आहे, धर्माचा आहे, समाजाचा आहे. मी माझ्या जातीसाठी माझं आयुष्य अर्पण करून दिलेलं आहे. मी 30 वर्ष माझ्या समाज बांधवांसाठी लढतो आहे आणि माझा समाज या संकटाच्या काळात नक्कीच मला वाऱ्यावर सोडणार नाही सर, याचा मला पूर्णपणे विश्वास आहे. मी 100% निवडून जाणार आहे. त्यांच्यातच होतो, त्यांच्यातच आहे आणि मरेपर्यंत त्यांच्यातच राहणार आहे सर. नक्की. समाज बांधव म्हणजे आपले शिक्षक बांधव. शिक्षक बांधव हो नक्कीच. महत्त्वपूर्ण आजचे सर आपण या ठिकाणी विश्लेषण केलं. अनेक मुद्दे या ठिकाणी आपण दिलखुलास आपल्याकडे उपस्थित केले, तुम्ही ते सोडवण्याचा देखील प्रयत्न केले. सर वाटतं का अजून काही यामध्ये बदल झाला पाहिजे? शिक्षक आमदारकीविषयी जो काही लोकांमध्ये संभ्रम निर्माण होतो, शिक्षकांमध्ये अनेक अडचणी आहेत, यामध्ये ही निवडणूक प्रक्रिया आहे, यामध्ये कुठेतरी बदल झाला पाहिजे असं वाटतं का सर आपल्याला? निवडणूक प्रक्रियेमध्ये बदल नाही होऊ शकत सर. देशाची घटनेमध्ये त्याच्यासाठी बदल करावा लागेल. 3/4 बहुमत लागेल. आता अनेक लोक उथळपणे चर्चा करताना आढळतात, त्यांच्या बुद्धीची कीव येते. ते संसदेमध्ये सगळं त्याला ते बहुमत येते, त्या गोष्टी आहेत. जे आपल्या हातात नाही ते आपण करू शकत नाही, जे आपल्या हातात आहे ते आपण करू शकतो. शिक्षकांच्या हातात सोपी गोष्ट आहे. माझा 16 नंबर आहे, त्याच्या पुढे जाऊन त्यांनी 1 नंबर लिहायचा, सगळी क्रांती आपोआप होणार आहे. नक्कीच नक्कीच. धन्यवाद सर. हे होते RD निकम सर. ज्या पद्धतीने म्हटलं जातं की शिक्षकांचा आमदार हा शिक्षकच पाहिजे, परंतु घटनेत जी तरतूद आहे आणि ज्या पद्धतीने नियमावली आहे, या मतदारसंघामध्ये कोणीही उभं राहू शकतं. आज आपण साधी ग्रामपंचायतची निवडणूक जरी म्हटली आणि ती लढायची म्हटली तर मतदार यादीमध्ये आपलं नाव आपल्याला पाहिजे असतं. परंतु ही पहिली निवडणूक आपल्या राज्यघटनेमध्ये अशी असेल की या ठिकाणी आपलं मतदान यादीमध्ये नाव जरी नसेल तरी आपण या ठिकाणी या मतदारांचं आपण नेतृत्व करू शकतात, आपण या ठिकाणी उमेदवारी करू शकतात. खऱ्या अर्थाने आपल्याला जर या ठिकाणी काही अडचणी येत असतील, या संपूर्ण निवडणूक प्रक्रियेचा कुठेतरी आपल्याला त्रास होत असेल तरी देखील आपण या ठिकाणी सक्षम पर्याय वापरू शकतात. शिक्षकांचा आमदार हा शिक्षकच झाला पाहिजे या दृष्टिकोनातून RD निकम सरांनी ज्या पद्धतीने एक पर्याय आपल्याला सुचवलेला आहे त्या पर्यायाचं नक्कीच आपण अवलोकन करू शकतात. आपल्याला देखील वाटत असेल शिक्षकांचा आमदार शिक्षकच पाहिजे तर नक्कीच आपण RD निकम सरांनी ज्या पद्धतीने आपल्याला आव्हान केलं त्या आव्हानाला नक्कीच प्रतिसाद द्या. हे होते RD निकम सर. आणि RD निकम सरांनी ज्या पद्धतीने आपण बघितलं ती शिक्षकांच्या प्रश्नासाठी ज्या पद्धतीने त्यांनी जुनी पेन्शन हक्क संघटनेसाठी जे लढा उभा केलेला होता, जुनी पेन्शनसाठी जो लढा उभा केलेला होता, त्या लढ्यामध्ये त्यांना नक्कीच यश मिळेल. आणि येणाऱ्या काळामध्ये जो काही लढा त्यांचा अपूर्ण राहिलेला आहे त्यासाठी त्यांना या ठिकाणी कुठेतरी सत्ता पाहिजे आहे, त्यांना कुठेतरी बळ पाहिजे आहे आणि हे सत्ता हे बळ आपल्या माध्यमातून त्यांना मिळेल या सदिच्छा आपण सरांना देऊया. आणि ज्या पद्धतीने सरांनी आपल्या शिक्षक पदाचा राजीनामा देऊन संपूर्ण आयुष्य या शिक्षक बांधवांच्यासाठी देण्याचं ठरवलेलं आहे, खऱ्या अर्थाने ह्या व्यक्तीने जे त्याग केला आहे त्या त्यागाच्या रूपात आपण मतदानाच्या स्वरूपात त्यांना आशीर्वाद द्यावा या देखील आव्हान प्रबंधवी महाराष्ट्र न्यूजच्या माध्यमातून आपणास करतो आणि सरांना भरभरून शुभेच्छा देतो. आणि या ठिकाणी आपण ही मुलाखत संपली असं मी जाहीर करतो. धन्यवाद. धन्यवाद.